नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. शुभ सकाळ सर्वांना. आज अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनविणार आहे, जे की तुमच्या करिता फायद्याचं राहणार आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये जे तुम्ही मुख्य सेविकेकरिता ऑनलाईन फॉर्म भरणार आहात, त्याची जाहिरात ऑलरेडी 272 पदाची प्रसिद्ध झालेली आहे. ते सगळं तुम्हाला सांगितलं जाणार आहे. याच्यामध्ये दाखवलं जाणार. फक्त शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करायची, स्कॅन करून अपलोड करायची डॉक्युमेंट कोणकोणती तुम्हाला लागणार आहेत, हे नसतील तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. जे की आपल्याकडे ऑथेंटिक प्रूफ आहे. कधीच आहे, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस आयुक्तालयाकडून अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामधलं नवी मुंबईमध्ये अंगण सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडणे या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे बाबत, त्यामधलं आपण आपल्या मनाने काही सांगणार नाही. यामध्ये काय नमूद केलेलं आहे तुम्हाला अपलोड करण्याकरिता, त्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. अंगणवाडी मुख्य सेविका, परिवीक्षिका किंवा त्याला सुपरवायझर म्हटलं जातं, ते अंतर्गत असेल किंवा सरळ सेवेचे असेल तर शेवटपर्यंत बघा. तुम्हाला त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. जी 272 पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याची लवकरच ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा सुरू होणार आहे. त्याच्याकरिता अंगणवाडी परिवीक्षिका मुख्य सेविका अंतर्गत भरती 2026 असेल किंवा सरळ सेवा भरतीकरिता ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी सुरू करत आहे. सुरू केलेल्या आहेत ऑलरेडी. आयसीडीएस व क्वेश्चन विषय असेल, म्हणजे सर्व विषयामध्ये असणार आहेत. मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान. ओके. तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, म्हणजे डेलीचे लेक्चर होतात. इव्हिनिंगच्या टाइम मध्ये आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही 4च्या नंतर लेक्चर असतील. समजा नाही जमलं बघायला तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकणार आहात. पीवायक्यू दर आठवड्याला पीवायक्यू एमसीक्यू सराव, पीडीएफ नोट्स, सर्व विषयाच्या नोट्स फ्री मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. टेस्ट सिरीज असणार आहे. टेक्निकल नॉन टेक्निकलच्या 20 टेस्ट सिरीज म्हणजे 2000 प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहेत. आणि दर आठवड्याला प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न. तर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे, त्यांच्याकरिता हा नंबर देतोय 9823442263 किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता, बॅचला एनरोल करू शकता. ओके. आता आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अपलोड करावयाची महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत तर. ओके. तर ही ऑलरेडी 272 पदाची जी पदभरती आहे, जाहिरात मागच्या वर्षीच प्रसिद्ध झालेली आहे. फक्त काही कारणास्तव वयोमर्यादे संदर्भात कोर्टमध्ये केस चालू होती, त्याचा निकाल लागलेला आहे. राज्य सरकारने सुद्धा जी आर काढलेला आहे, ज्यामध्ये ज्यांचं 12वी पास आहेत आणि वयोमर्यादा 50 वर्ष आहे त्याची. ओके. आणि याला अनुभव 10 वर्ष लागणार आहे. अंतर्गत संदर्भात 50% अंतर्गतच्या जागा आणि 50% सरळ सेवेमधनं भरल्या जातात. ओके. तर आता पूर्ण काळजीपूर्वक बघायचं, याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवायचा आहे तुम्ही. महत्वाची माहिती मी देत आहे 272 पदासंदर्भात. काय म्हटलेलं आहे, प्रस्तुत परीक्षेमधनं महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्पांतर्गत पदोन्नती कोट्यातील निवडीने गट क संवर्गातील मुख्य सेविका यांची 272 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी वेबसाईट आहे icds.government.in. ओके. चला, त्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. सध्या आपल्याला अपलोड करण्याकरिता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते बघायचे आहेत. चला, तर यामध्ये अपलोड करण्यासाठी दिलेलं आहे त्यांनी संलग्न किंवा अथवा अपलोड करावयाची विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे. यामध्ये पहिला आहे अर्जातील नावाचा पुरावा. अर्जातील नावाच्या पुराव्यासाठी कोणत्या यापैकी इथं 5 जे दिलेले आहेत त्यापैकी कोणतंही एक चालेल. जो बरोबर आहे ते तुम्ही अपलोड करायचं आहे. आधार कार्ड किंवा एसएससी 10वीचं प्रमाणपत्र चालेल, किंवा पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड चालेल, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा पासपोर्ट असेल पासपोर्ट किंवा मतदान कार्ड. बघा, हे 5 ते 6 तुम्हाला आधार तुमचं काय सांगितलेलं आहे, अर्जातील नावाचा पुरावा, तुम्हीच आहात का ती व्यक्ती, त्यासाठी तुम्हाला यापैकी कोणताही पुरावा सादर करता येणार आहे, अपलोड करता येणार. त्यानंतर वयाचा पुरावा. आता तुमचा जन्म दिनांक ग्राह्य धरला जातो 50 वर्ष. तर यासाठी तुमच्याकडे जे महत्वाचं आहे, जे तुमचं ऑथेंटिक आहे, ज्याच्यावरती बरोबर जन्म दिनांक आहे, त्याचा जन्म नोंदणी दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, यापैकी 3 पैकी एक म्हटलेलं आहे. 3 पैकी
एक म्हटलेलं आहे, ज्याच्यावरती बरोबर आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर शैक्षणिक अर्हता, ज्यांचं 10वी 12वी किंवा डिप्लोमा झालाय किंवा ज्यांचे संविधानिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र आहे, यापैकी कोणतंही एक तुम्हाला लागणार आहे. ओके, हे झालं. त्यानंतर मागासवर्गीय असल्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र, ओके, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओपन करिता नाही, जे कॅटेगरीचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणे. त्यानंतर नावात बदल झाल्याचा पुरावा, बघा इथं काय दिलेलं आहे, नावात तुमच्या बदल झाला असेल तर विहित नमुन्यातील प्रमाणित गॅजेट प्रमाणपत्र, गॅजेटची प्रत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट, ओके, किंवा मॅरेज सर्टिफिकेट. पूर्ण बघा व्यवस्थितरित्या सांगतोय, डबल एकच गोष्ट सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे, म्हणजे तुम्हाला त्या बाबी लक्षात येणार आहेत. हिंदी किंवा मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, 10वीचं प्रमाणपत्र, ओके, याच्यातनं तुम्हाला अंतर्गत करिता सूट देण्यात आलेली आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, नसेल तरी चालेल म्हटलेलं आहे. संगणक ज्ञान पुरावा, MSIT गरजेची नाही, त्याचा GR आलेला आहे. एक्झाम झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर सबमिट केलं तरी चालेल. असेल तर MSIT अथवा समकक्ष शासन प्रमाणित संगणक प्रमाणपत्र, ओके, MS ऑफिस किंवा इतर टॅली वगैरे तुमचा कोर्स झालेला असेल तो. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, विहित नमुना प्रमाणपत्र, तो जाहिरातीमध्ये नमूद केलेलं असते, ते फक्त तुम्हाला भरून द्यायचं असते. ओके, अगोदर त्याच्यावरती पूर्ण नावाची नोंद करायची आहे, ती झेरॉक्स काढायची आहे, ती अपलोड करायची आहे. ती डॉक्युमेंट काढण्याची आवश्यकता नाही. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला कोणाकडून मिळणार आहे? अनुभव प्रमाणपत्र संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र, हे आपण अंतर्गत भरतीकरिता बघत आहोत. अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवित आहे. शहरी ज्या सरळ सेवेची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी असं काही नाही अनुभव वगैरे, त्यांना फक्त पदवी लागते आणि त्यांचा क्रायटेरिया वयाचा बसला की तुम्ही फॉर्म भरू शकता. अनुभव वगैरे लागत नाही, ते एकदा समजून घ्या. तुम्ही काय दिलेलं आहे एकदा मी पूर्ण इमेज करतो तुम्हाला. हे जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर ज्या अंतर्गत करिता तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आहे. याच्यामध्ये बाकीचे डॉक्युमेंट आहेत सरळ सेवेकरिता फक्त खालचं अनुभवाचं, सरळ सेवा मधनं जे 50% पद भरले जातात त्यांच्याकरिता नाही. ओके, आता बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी. तुमचं नवीन जो क्रायटेरिया आलेला आहे 12वी पास एनी स्ट्रीम म्हणजे कोणत्याही शाखेतनं, तसेच तुम्हाला 10 वर्ष विनाखंडित अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणं गरजेचं आहे आणि तुमचं वय 50 वर्ष असेल चालेल. 50 वर्षाच्या आत ज्या महिला आहेत त्या नवीन GR आलेला आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेलं आहे. तुम्हाला सिलेबस वगैरे सगळं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक, ते 1 महिन्याचा वेळ तुम्हाला दिला जातो. ओके, आयुक्तालयाच्या वेबसाईट वरती ते सगळं दिलं जाणार आहे. तर ज्यांना टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतो. तुम्हाला अशा संपूर्ण माहितीसाठी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्हाला जॉईन करता येणार आहे. ओके, पुनर्परीक्षा देण्याची व्यवस्था केली जाणार नाही, एकाच परीक्षा वेगळ्या टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. आता पुढे मुख्य सेविका या पदावर तुमची निवड झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ मेडिकल व्हेरिफिकेशन असेल, पोलीस तपासणी अहवाल, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नियुक्त्या दिल्या जाणार आहेत परीक्षा झाल्यानंतर. ओके, त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे त्यांनी अभ्यासक्रम वगैरे नंतर बघणार आहोत आपण तुमचा अंतर्गतचा. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे 272 पदाची ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कधी? मागच्या वर्षी 2025 मध्ये. त्याच्यामध्ये काही कारणास्तव वयोमर्यादे संदर्भात प्रश्न उद्भवला होता, तर ते सुद्धा सॉल्व्ह झालेली आहे समस्या. तर याची लवकरच लिंक चालू होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची. तर आपण काय करायचं आहे, आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे, कारण तर येणाऱ्या काही दिवसामध्ये परीक्षा सुद्धा तुमची होणार आहे. TCS किंवा IBPS एकच एक्झाम असेल ऑनलाईन स्वरूपामध्ये. प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर सुद्धा असणार आहे. परीक्षा करिता तुम्हाला कुठेही दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. आता याची अंगणवाडी परिवीक्षिका, आता यावेळेस चान्स आहे आपल्याला 200 पैकी किमान अंतर्गत करिता 150 160 मार्क मिळवायचे आहे. ते मार्क मिळवणं सोपं नाही, त्यासाठी गायडन्स मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कोणता विषय आहे, कोणता पुस्तक वाचावं लागणार आहे, योग्य प्रकारे तुम्ही लेक्चर बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ऑनलाईन बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. ज्या महिलांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी 98 23 44 22 63
हा नंबर आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जातील, सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल, सर्व विषयाच्या नोट दिल्या जातील, पेपर घेतले जाणार आहेत, पर्सनल गायडन्स असणार आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा. जे नवीन आहेत चॅनलला त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, नोटिफिकेशन मिळणार आहे. तर याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण सिलेबस जो जाहिरात परीक्षा झालेली आहे त्यामधला संपूर्ण सिलेबस, किती प्रश्न आहेत, किती विषय आहेत ते सगळं सांगितलं जाणार आहे. थँक्यू.